मसाजोगच्या सरपंच पदासाठी आज मतदान होत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे हे पद रिक्त झालेलं होतं। संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी या निवडणुकीच्या मैदानामध्ये आहेत। अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यामध्ये थेट लढत सध्या आपल्याला पाहायला मिळते। लोकांचा कौल तर चांगल्या पद्धतीनेच मिळेल असं वाटतंय, कारण हे आमच्या मनात नसताना आम्ही सगळे ही जनतेसाठीच केलेलं आहे, त्याच्यामुळे ते चांगलंच करतील असा विश्वास आहे। नेमकं ही पहिलीच निवडणूक आहे त्याच्यामध्ये तुमच्या पती नाहीत, या अगोदरच्या अनेक निवडणुका तुम्ही लढवलेल्या होत्या, कोणीवच्या साहजिकच आहे। काय आठवणी आहेत निवडणुकीच्या आणि आता लोकांना काय वाटतं? अण्णा होते त्यावेळेस इतका संघर्ष करावा म्हणजे वैयक्तिक मला लागला नव्हता, जे पाहत होते ते अण्णाच पाहत होते, ती आज त्यांची उणीव फार जाणवत आहे। मसाजोगचे गावकरी नेमकं मतदान कशा पद्धतीने करतील आणि जे अण्णांचं स्वप्न आहे ती तुम्हाला कसं पूर्ण कराल? गावकरी तर चांगलंच असा आमचा विश्वास आहे त्यांच्यावर, ते चांगलेच व्यवस्थित आमच्यासारखंच मतदान करतील आणि स्वप्न जे अण्णाचे आहेत ते खरोखरच आम्ही पूर्ण करण्यासाठी त्याच्यात उतरलेलो आहोत। मात्र विरोधी जे उमेदवार आहेत त्यांनी अनेक टीका टिप्पणी केलेल्या होत्या, कामाच्या संदर्भात देखील टीका टिप्पणी केलेली होती, काय त्यांना उत्तर आहे का मतदारच उत्तर देतील? हा, मतदार तर उत्तरच देतील आणि काही नंतर एखाद्या वेळेस धनुभया वगैरे त्यांना सगळ्या माहिती आहे, ते करतील त्यावर। खरं तर ही निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती। तर मसाजोगमध्ये आज मतदान होत आहे। संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर हे पद रिक्त झालेलं होतं आणि त्या ठिकाणी आता पोटनिवडणूक सध्या पार पडते, त्यासाठीचं मतदान होत आहे। यामध्ये संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आणि त्यांच्या विरोधात स्वरूपानंद देशमुख सुद्धा आहेत। संतोष अण्णांसोबत एक दिवस एक क्षण जरी काढलेला आहे, त्याच्या आठवणीमध्ये संतोष अण्णांना ते मतदान रूपी श्रद्धांजली अर्पण करणार आहेत मतदार। आणि आज भाऊ नाही त्याची काय उणीव आहे हे शब्दात सांगणं खूप कठीण आहे, कारण मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून फॉर्म भरल्यापासून मी त्या दिवशी देखील बोललो होतो की एक सक्षम भाऊ, एक गावचा प्रमुख आणि माझा जो पाठीराखा होता 24 तास माझ्यासोबत राहणारा सावलीसारखा, तो आज माझ्यासोबत नाहीये। तर ती उणीव नक्कीच खूप मोठी आहे, ती उणीव कधी न भरून येणारी आहे, परंतु लोकशाहीमध्ये सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागतं आणि त्याच पद्धतीनं आपण आज ही निवडणूक प्रक्रिया पार पडताना बघत आहोत। जवळपास 1000 मतदाराच्या मतदानात हक्क बजावणार आहे, किती टक्के मतदान होईल आणि कशा पद्धतीने मतदान होईल, काय कौल असेल, काय अपेक्षा? जास्तीत जास्त मतदान होण्याची शक्यता आहे। जवळपास 1600च्या पुढं आणि 1800च्या मध्ये हे मतदान सगळं होईल आणि सुरळीतपणे ही मतदान प्रक्रिया पार पडेल। या अगोदरच्या संतोष देशमुख ज्यावेळेस हत्या झाली त्यावेळेस मी आणि माझे सर्व गावकरी, त्याच्यानंतर सर्व समाज, त्याच्यानंतर सर्व महाराष्ट्र त्यांच्या कुटुंबाच्या मागं पूर्ण एकजुटीनं उभा राहिला। त्यांच्यासाठी ज्या ज्या लढे करणं गरजेचं होतं त्या लढ्यामध्ये सगळे लोक आमच्यासोबत होते, त्यांच्या कुटुंबासोबत होते। परंतु हे राजकीय लढाई आहे, राजकीय लढाई वेगळी आणि न्यायालयीन लढाई वेगळी। संविधानानं मला अधिकार दिलाय म्हणून मी निवडणूक लढवित आहे। त्याच्यामुळं आणि उद्या मी तुम्हाला ह्या अगोदर सांगितलं की संतोष देशमुखच्या प्रकरणामध्ये या अगोदरही आमच्यासोबत सगळं गाव होतं, त्यांच्या कुटुंबासोबत आजही आहे आणि भविष्यात बी ज्या वेळेस वेळ येईल त्यावेळेस सर्व गावकरी माझ्यासह त्यांच्या कुटुंबाच्या 100% आम्ही त्याच्या पाठीमागे आहे।